नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. मुलांना शाळेला सुट्टी असो किंवा नसो, आपल्याला मुलांना खाण्यासाठी घरात काही ना काही नाश्त्याचा सुका पदार्थ करून ठेवायलाच लागतो. मार्केटमधून आणलेला सुका नाश्ता हा खिशाला परवडणाराही नसतो आणि आपल्याला हवी तशी त्याची टेस्टही नसते. तर आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीमध्ये जसं की गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ वापरून तुम्ही 2 महिने स्टोअर करून खाऊ शकाल असा एकदम खुसखुशीत, चटपटीत, पौष्टिक आणि टेस्टी असा सुक्या नाश्त्याचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे. सकाळच्या चहासोबत नाश्त्यामध्ये खाण्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी, घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासोबत नाश्त्यामध्ये सर्व्ह करण्यासाठी, जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी, तसेच सणावाराला सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल हा पदार्थ खायला. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे ह्या बाउलमध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप मुगाची डाळ 4 तास अगोदरच 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ह्या पाण्यामध्ये घालून भिजत ठेवली होती. डाळीतलं संपूर्ण पाणी काढून भिजवलेली सगळी मुगाची डाळ इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. मी जे प्रमाण घेऊन तुम्हाला आजचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे, तो वजनी प्रमाणात जवळपास 1 किलो बनून तयार होईल. आता ह्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या तोडून घालणार आहे. यानंतर अर्धा इंच आलं आणि अगदी फक्त 3 ते 4 चमचे पाणी घालून ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे पहा, हे मिश्रण आपण अगदीच बारीक केलेलं नाहीये. याला असं थोडंसं रवाळच ठेवायचंय. याच्याने आपला पदार्थ तळून मस्त असा खुसखुशीत होईल. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून घालणार आहे. या ओव्याचा सुगंध आणि चव दोन्ही आपल्या पदार्थामध्ये छान उतरेल आणि हा ओवा डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरेल. यानंतर अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 4 ते 5 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचंय. तेलामुळे आपला जो पदार्थ आहे तो तळून अगदीच खुसखुशीत होईल. चवीनुसार पाऊण चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस चमच्याने एकदा चांगले असे मिक्स करून घ्यायचे. आता या मिश्रणामध्ये बसेल तसतसं मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून मिक्स करत राहणार आहे. सुरुवातीलाच तयार केलेल्या मिश्रणामध्ये किती गव्हाचं पीठ बसेल हे सांगणं अशक्य राहील. बस ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून मिक्स करत राहायचंय. मिक्सरला मुगाची डाळ दळताना तुम्ही पाण्याचा किती वापर केला हे त्याच्यावर डिपेंड राहील. याचा आपल्याला मळून अगदी शंकरपाळ्याच्या पिठाप्रमाणेच घट्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. कारण हा उंडा जर घट्ट भिजवलेला असला तरच आपला पदार्थ तळून मस्त असा खुसखुशीत होईल. तर हे पहा, हा उंडा एवढा घट्ट तयार करून घ्यायला मला बरोबर 1.5 कप गव्हाचं पीठ लागलंय. ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक 10 मिनिट भिजत ठेवून देऊया. आपल्या पदार्थाला तळून झाल्यानंतर मस्त असा चटपटीत फ्लेवर देण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी सर्वात अगोदर हे 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा पुदिन्याची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरीची पूड ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. हा तयार केलेला चटपटीत मसाला आपण आपल्या पदार्थाला तळून झाल्यानंतर मस्त असा चटपटीत फ्लेवर देण्यासाठी वापरणार आहोत. याच्याने आपला पदार्थ खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागेल. इथे आपला हा मळलेला उंडा देखील 10 मिनिट भिजून झालाय. याला मी असं थोडंसं तेलामध्ये मळून घेणार आहे. म्हणजे आपला हा उंडा तेलामध्ये मळून छान असा प्लेन होईल. तर आता ह्या उंड्याचे मी समप्रमाणात 5 भाग करून घेणार आहे. तुम्ही हे उंडे हव्या त्या साईजचे तयार करून घेऊ शकता. यांना लाटून घेण्यासाठी तुमच्या पोळपाटाची साईज जशी लहान मोठी असेल त्यानुसार तुम्ही हे उंडे तयार करून घ्यायचे. सुरुवातीला मी हा एक उंडा लाटून घेणार आहे. हे बाकीचे उंडे आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. गरजेनुसार अगदी थोडं थोडं गव्हाचं सुकं पीठ लावून ह्यांना लाटून घ्यायचंय. यांना आपल्याला अगदी चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचंय. गरज पडली तरच थोडं थोडं गव्हाचं सुकं पीठ लावून ह्यांच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर हे पहा, ही पोळी मी अशी एवढी मोठी आणि अशी एवढी पातळ लाटून घेतलीये. अगदी चपातीप्रमाणेच आपण हिला लाटून घेतलंय. अशाच पद्धतीने
तयार केलेल्या सगळ्या उंड्यांच्या मी अशा पोळ्या लाटून घेणार आहे. आपला आजचा हा पदार्थ बनवायला फारच मजेशीर आणि सोपा आहे. शिवाय खाण्यासाठी सुद्धा फारच खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी लागतो. मला खात्री आहे तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना सुद्धा हा पदार्थ खायला फारच आवडेल. तर हे पहा, इथे मी ह्या तयार केलेल्या सगळ्या 5ही उंड्यांच्या ह्या पोळ्या लाटून घेतल्या आहे. ह्या पोळ्या शक्यतो अशा एकसमान साईजच्याच लाटून घ्यायच्या आहे. तर आता लाटलेल्या पोळ्यांमधली अशी एक पोळी घेऊन या पहिल्या पोळीला मी सुरुवातीला हे साजूक तूप लावून घेणार आहे. अगदी थोडंसं साजूक तूप असं या पोळीला सगळीकडे लावून घ्यायचंय. साजूक तुपाचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पोळीला साजूक तूप लावून घेतल्यानंतर आता ह्या पोळीच्या वरतून मी ही कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहे. अगदी थोडं थोडं कॉर्नफ्लोअर असं या पोळीवर भुरळून घ्यायचंय आणि ह्याला या पोळीवर असं सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचंय. साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या या पदार्थाला तळून खूप साऱ्या लेयर्स पडतील आणि त्याच्याने आपला पदार्थ तळून फारच खुसखुशीत होईल. बस अशाच पद्धतीने मी लाटलेल्या सगळ्या पोळ्यांना असं एकावर एक ठेवून यांना असं थोडं थोडं साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहे. 4ही पोळ्यांना साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर लावून घेतल्यानंतर 5वी पोळी मी ह्या पोळ्यांवर ठेवून घेणार आहे. या शेवटच्या पोळीला साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर लावायचं नाहीये. बस ही पोळी अशी ह्या पोळ्यांवर ठेवायची आहे. बस तर आता ह्या पोळ्यांवर असं लाटणं फिरवायचंय. यांना असं एकत्रच थोडंसं लाटून घ्यायचंय म्हणजे या एकमेकांना चांगल्या चिटकल्या जातील. या एकत्र लाटलेल्या पोळ्यांच्या मी काजूच्या आकाराच्या स्लाइस कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी इथे मी हे सॉसच्या बाटलीचं झाकण घेतलंय. तुम्ही असं ह्या छोट्या साईजचं कसलंही झाकण घेऊ शकता ह्याच्या स्लाइस कट करण्यासाठी. तर हे पहा, असा झाकणाचा अर्धा भाग ह्याच्यावर प्रेस करायचा आहे आणि ह्याच्या अशा स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. फारच सोपं आणि मजेशीर आहे ह्याच्या अशा या स्लाइस कट करणं. तुमच्या मुलांना सुद्धा ह्याच्या अशा या स्लाइस कट करायला फारच आवडेल. तर हे पहा, ह्यांना कट करून अगदी काजूच्या आकाराच्याच ह्या स्लाइस तयार झाल्या आहे. हे पहा, दिसायला किती छान दिसतायत ह्या स्लाइस. तर हे पहा, इथे या ठिकाणी मी ह्या सगळ्या स्लाइस कट करून घेतल्या आहे. खूपच छान आकार तयार झाला ह्यांचा. अर्धचंद्राचा किंवा मग काजूचा आकार कसा असतो बस तसाच ह्यांना आकार आलाय. तयार केलेल्या स्लाइस तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल मीडियम गरम झालं की मगच तयार केलेल्या स्लाइस तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे. लक्षात ठेवा, ह्यांना अगदीच कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये तळायला सोडायचं नाहीये. त्याच्याने या तेलात टाकताच तळून डार्क होतील आणि आतून कच्च्या राहिल्या तर तळून खुसखुशीत नाही होणार. त्यासाठी ह्यांना मीडियम गरम झालेल्या तेलामध्येच तळायला सोडायचंय. लो टू मीडियम फ्लेमवरच यांना अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. गॅसची फ्लेम अधूनमधून लो टू मीडियम करत राहायची आहे आणि ह्यांना झाऱ्याने उलटसुलट करून छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपल्या ह्या सगळ्या स्लाइस तळून अगदी एकसारख्या मस्त अशा सोनेरी रंगावर तळून झाल्या. हे पहा, ह्यांना तळून रंग बघा किती सुंदर आलाय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, या सर्व स्लाइस तळून फारच खुसखुशीत झाल्या आणि तुम्ही ते बघितलंच असेल, यांना खूप साऱ्या लेयर्स पडल्या. दिसायला या बघा कशा खुसखुशीत दिसताय आणि ह्यांना आकारही बघा किती छान आलाय. स्लाइस गरम गरम तेलामधून तळून काढल्या की लगेचच एखाद्या बाउलमध्ये घालून घ्यायच्या आहे, कारण या गरम असल्या तरच तयार केलेला मसाला ह्यांना व्यवस्थित चिटकला जातो. अशी प्रत्येक बॅच तळून एखाद्या बाउलमध्ये काढायची आहे आणि तयार केलेला मसाला असा गरजेनुसार प्रत्येक बॅचवर घालून अशा पद्धतीने ह्या तळलेल्या स्लाइसला कोट करून घ्यायचा आहे. फ्लेवरसाठी तुम्हाला आवडेल तेवढा मसाला असा प्रत्येक बॅचला कोट करून घ्यायचा आहे. प्रत्येक बॅच तेलामधून तळून काढली की लगेचच तयार केलेला फ्लेवरचा मसाला असा प्रत्येक बॅचला कोट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण तयार केलेला फ्लेवरचा मसाला ह्या स्लाइसला कोट करून घेतलाय. हे पहा, दिसायला किती छान दिसतायत ह्या सगळ्या स्लाइस.
अर्धचंद्र किंवा मग काजूच्या आकाराचा असा आपला हा पदार्थ ह्या ठिकाणी फारच सुंदर बनून तयार झालाय. हे पहा, यांना खूप साऱ्या लेअर्सही पडल्याय. फारच खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी असा आपला हा सुक्या नाश्त्याचा पदार्थ ह्या ठिकाणी बनून तयार झालाय. याला तुम्ही अगदी 2 महिन्यांपर्यंत स्टोअर करून खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये, चहासोबत खाण्यासाठी, मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी, जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी, तसेच घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करायला तुम्ही हा पदार्थ तयार करून ठेवू शकता. अगदी 2 महिन्यांपर्यंत तुम्ही ह्याला स्टोअर करून खाऊ शकता. हे काजूच्या आकाराचे चटपटीत आणि नमकीन असे तिखट शंकरपाळे तयार झाले. तेव्हा ह्यांना तुम्ही काजू नमकीन शंकरपाळी बोललात तरी चालेल. सणावाराला, दिवाळीच्या फराळी पदार्थांमध्ये सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता. फारच खुसखुशीत, चटपटीत आणि टेस्टी लागतात हे खाण्यासाठी. तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.